हॅप्पी न्यू इयर. मी उन्नती माझ्या यूट्यूब चॅनल फूड जंक्शनवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आहे न्यू इयर म्हणजेच 1 जानेवारी 2026. न्यू इयर म्हटलं की सर्वांच्याच घरी काहीतरी स्वीट तर बनतेच, ते म्हणजे गाजरचा हलवा आणि गुलाबजामुन. आम्ही तर लहानपणापासून गाजरचा हलवा आणि गुलाबजामुनच खातो आहे. तुमच्या घरी काय बनते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आज मी बनवलेला आहे गाजरचा हलवा, तोही मिक्सरवाला गाजरचा हलवा. बघू शकता तुम्ही, मिक्सरमधून छान गाजर काढून घेतलेले आहे. मी कढईमध्ये बिना तूप, डालडा किंवा तेलाचा न वापर करता मी हा गाजर हलवा बनवलेला आहे. बघू शकता तुम्ही, कढईमध्ये मी जे आपले मिक्सरमधून गाजर काढलेले आहे ते टाकून दिलेले आहे. छान त्याला 10 मिनटं होऊ दिलेलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे दूध. छान दुधामध्ये आणखी मी मलाईसुद्धा टाकलेली आहे. फ्रेश मलाई आहे, दुधावरची आलेली. छान मलाई टाकून घेतलेली आहे. इथे मी इलायची कुटून घेते आहे, साखर टाकून इलायची कुटून घेतलेली आहे. छानशी बारीकशी पावडर करून घेतलेली आहे त्याची. जे आपलं गाजरचा हलवा आहे त्यामध्ये इलायची टाकून देणार आहे. साईडला मी इकडे काजू बदामसुद्धा घेतलेले आहे, ते पण कुटून घेतलेले आहे. बघू शकता असे बारीक छान करायचे गाजरच्या हलव्यामध्ये टाकायला. इथे आपलं दूध पूर्ण आटलेलं आहे. बघू शकता तुम्ही, गाजरच्या हलव्यामध्ये दूध आटल्यावरतीच केव्हा ही साखर टाकायची. छान अशी 1 वाटीभर साखर टाकलेली आहे मी. साखर टाकून झाल्यावरती थोडी साखर होऊ दिलेली आहे आपला हलवा, आणि त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे भरभरून. छान बघू शकता तुम्ही, ड्रायफ्रूट्स टाकल्यावरती छान आपला गाजरचा हलवा आणखी 15 मिनटं तरी होऊ द्यायचा आहे. छान असा फिरवत राहायचं आहे त्याला. 10-15 मिनटं तरी होऊ द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या गाजरच्या हलव्याला. छान असा गाजरचा हलवा आपला तयार आहे. बघू शकता तुम्ही. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हां, परत एक वेळा हॅप्पी न्यू इयर. बाय.